ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे, तिथून डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। जर तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे, तिथून जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असतो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात अगोदर ॲस्ट्रो अलर्ट मशीनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये याच प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल मित्रांनो। सर्वात अगोदर बीटमार्कला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर जर तुम्हाला आणखी थोडंफार मोठी वगैरे करायचं असेल तर अशा दोन बटन स्क्रॉल करून आपल्या हिशोबाने मोठी वगैरे करून ठेवून घेऊ शकता। अशा प्रकारे मोठी वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा सेकंड बीटला जे फोटोला दोन पार्ट मध्ये कट करायचं मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जसं की आपला 11.12 बीटल्यानंतर जे का लेफ्ट साइडचा पार्ट आहे मित्रांनो फोटोचा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर आणखी आपला पुढे यायचं दोन पार्ट मध्ये, आणखी आपला पुढे यायचं दोन पार्ट। जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्याच टाइममध्ये तुम्ही पण जे का सर्व बीटच्या हिशोबाने फोटो वगैरे लवकर कट वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा फोटो दिसून जातील मित्रांनो, जे का ऑलरेडी ऍड वगैरे करून दिलेले आहेत मित्रांनो। मग आणि आपला जे फोटोज आहेत सर्व फोटोज मध्ये जे का रिप्लेस वगैरे करून येण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला फोटो मग आणि फर्स्टला फोटो वरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। जे का तुमची फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं व रिप्लेस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का आपला सेकंड फोटो वरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। जे फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। आणखी आपला फोटो वरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करून फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। मी फोटो वगैरे ऍड करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो, त्याच टाइममध्ये तुम्ही पण लवकर जे सर्व फोटोज मध्ये इफेक्ट जे काय ऍड वगैरे फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घ्यायचं। अशा प्रकारे रिप्लेस वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का फोटोजला ऑन वगैरे करून बघण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला जे फोटोच्या डोळ्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून ऑन वगैरे करून घ्यायचं। अशा प्रकारे ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल। जे फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं। मग आणि आपला अशा प्रकारे थोडंफार स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर इथे एक इमोजी पेंजला आहे, इमोजी पेंजला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का लास्ट मग ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथं थोडंफार इमोजी पेंज वगैरे नाही दिसेल मित्रांनो। मग आपला त्या इमोजी पेंज वरती क्लिक करायचं, मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून मग आणि आपल्या इथे एक झेड दिसून जातं, त्या झेडच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। मग आणि आपला खालच्या बोला सेट करायचं। जसं मी ओढता मित्रांनो खालच्या बोला अशा प्रकारे ओढून आपल्या हिशोबाने वरच्या बोला सेट करायचं, म्हणजे जसं की आपलं थोडंफार असं दिसलं पाहिजे मित्रांनो। मग आणि आपला जे काय एकच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं, मग आपलं जिथं सेट करायचं तिथं सेट करायचं। आणि सेट केल्यानंतर थोडंफार आपला लहान वगैरे करून येण्यासाठी असं जे का 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपल्या हिशोबाने लहान करून घ्यायचं। लहान केल्यानंतर आणखी आपला जे का वरच्या बाजूला 1 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपल्या हिशोबाने वरच्या बाजूला आपण सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला अशा प्रकारे सर्व फोटोज वगैरे ऍड केले मित्रांनो। सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणि शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे अशा प्रकारे जे फर्स्ट नंबरचे फोटो आहे, जसं की आपलं 12.11 बीटची फोटो आहे मित्रांनो, त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। पेस्ट रिपीट केल्यानंतर
मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो 2 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला वरचा रेक्टेंगल 1 ची लेअर आहे मित्रांनो त्या लेअर वरती क्लिक करायचं मित्रांनो. आणखी आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला अशा प्रकारे बीटमार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो 13.02 ची बीटची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. आणखी आपले एक फोटो सोडा सेकंड फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जसं की आपला 11.12च्या बीट पासूनचे जे काही लहान फोटो आहेत म्हणजे सर्व फोटो जे का अशा प्रकारे 12.11च्या बीट पर्यंत सर्व फोटोज मध्ये लहान फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे म्हणजे काय 1 नंबरचे इफेक्ट वगैरे ऍड वगैरे करून घ्यायचं. आणखी आपल्या जे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. आणखी आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. जे सर्व फोटोज आहेत मित्रांनो हे सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घ्या मित्रांनो. मी पण लवकर जे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घेतो मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला थोडंफार असं फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जे आणखी आपल्या 3 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर 1 नंबरची जे लॉंग फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या वरची इमोजी पिन आहे इमोजी पिन वरती क्लिक करायचं. इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. जे अशा प्रकारे रँडम नावाचं एक इफेक्ट आहे मित्रांनो वरचं त्या इफेक्टला डिलीट करून घ्या. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं जसं तुम्ही डेमो बघितला त्याच्यामुळे तुम्ही पण एकदम छान असं व्हिडिओ वगैरे होईल मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट वेळेला फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रकारे 13.28ची जे बीटची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. आणखी आपला एक फोटो सोडा जे लास्ट वेळेला फोटो आपण हाचे इफेक्ट करून घ्यायचा. ऍड इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे 12.11च्या बीटला आहे मित्रांनो. आणखी आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो जे लेअर आहे लेअरला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जे सॉन्ग वगैरे ऍड करून घेण्यासाठी प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रकारे इथे एक व्हिडिओ दिलेला आहे व्हिडिओला ऍड करून घ्यायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर 3 डॉट वरती क्लिक करून जे एक्स्ट्रा ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. म्हणजे जसं की आपल्या MP3 सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे झालाय दिसून आलं. जे का लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला मित्रांनो एकदम छान असं पद्धतीने व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून सेव्ह वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉन वरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. मला माहितीच असेल की आपला व्हिडिओ कसा झाला आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर वाजवा मग गाणं आपलं पण.